काल मान्सूननं जोरदार ट्रेलर दाखवला असला तरी यापुढचे काही दिवस खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट पाहावी लागू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय। पाहूयात एक रिपोर्ट। मान्सून त्याच्या नेहमीच्या तारखेपेक्षा 16 दिवस आधीच मुंबईत पोहोचला। मे महिन्यात इतक्या लवकर मान्सून येणं हे 1950 नंतर पहिल्यांदाच घडल्याचा दावा भारतीय हवामानशास्त्र विभागाने केला। हवामान विभागाच्या दाव्यानुसार मे महिन्यात सर्वाधिक पावसाचा 107 वर्षाचा विक्रम मोडला गेला। दरम्यान अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे परिस्थिती बिघडत असल्याने IMDने रेड अलर्ट जारी केलाय। पण काही हवामान तज्ञ मात्र 5 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून फारसा सक्रिय राहणार नसल्याचं सांगतायत। अभ्यासक डॉक्टर अक्षय देवरस यांच्या मते परदेशातल्या हवामान बदलाचा परिणाम भारतीय हवामानावर होण्याची शक्यता आहे। 27 मेच्या पश्चिम रशियावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्याचा महाराष्ट्रासह काही भारतीय राज्यातल्या वातावरणावर देखील परिणाम होऊ शकतो। त्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या कोरड्या हवेमुळे 27 मे नंतर पाऊस लांबेल असंही सांगितलं जात आहे। कोकणात येण्याआधी ज्यावेळी तो केरळमध्ये आला होता त्यावेळी अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि ते कमी दाबाचं क्षेत्र नंतर कॉन्सन्ट्रेट होऊन डिप्रेशनमध्ये फॉर्मेशन झालं होतं। त्यामुळे मान्सूनचा करंटसुद्धा स्ट्रॉंग झालेला आपल्याला दिसून आला आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्रात सुद्धा मान्सून दाखल होऊन चांगला पाऊस आपल्याला पडताना दिसतोय। 26 मेला किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून दाखल होतो हे पहिल्यांदाच होत आहे। ऑलरेडी मी सांगितलं की पुढचे 2 दिवस अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे। दरम्यान आज लातूर आणि बीडसह राज्यातील काही ग्रामीण भागामध्ये पावसाचा तडाखा बसला। बीडच्या पाटोद्यासहित अनेक भागात शेतजमिनी, माती आणि रस्त्यांसह पिकं वाहून मोठं नुकसान झालंय। अनेक नदी नाले दुथडी भरून वाहिल्यानं रस्त्यालगतची माती शेतात तर शेतातली माती वाहून नाल्यांमध्ये पोहोचली। लातूर ते गंगापूर रस्त्यावरचा पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। काही रस्त्यांवर 2 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं। शिवाजी महाराज चौक ते अंबाजोगाई रस्त्यावर अनेक वाहनं देखील पाण्याखाली गेली। कालच्या पावसात पहिल्यांदाच एरवी कधीही न पाणी साचणाऱ्या मुंबईतल्या अनेक भागात पाणी शिरलं। नरिमन पॉइंटचा भाग जलमय होता। चर्चगेट जवळचं ओव्हल मैदान पाण्यात गेलं। सेंट जॉर्ज रुग्णालयात चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये देखील पाणी शिरलं। अशा अनेक भागात याआधी कधीही पूरस्थिती आलेली नव्हती। मात्र काल पहिल्यांदाच काही तासांच्या पावसानं इथले रस्ते पाण्यानं तुडुंब भरले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।